विविधता आणि एकता या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। साधारणतः विविधतेत एकता असलेला हा भारत देश आहे, अशी एक प्रकारची जगविख्यात ओळख या भारताची आहे। आणि या विधानाचा आधार घेऊनच खऱ्या अर्थानं आपण या भारतीय समाजामध्ये नेमकी विविधता कशात आहे, अलग अलगपणा कशात आहे, याचा सूक्ष्म असा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण निश्चित करणार आहोत, की जेणेकरून विविधतेतून या भारताची विभागणी कशी कशी होत गेलेली आहे आणि एवढी विविधता असताना देखील भारतात एकता आहे, ही खरी ओळख या देशाची जगाला आहे। आणि मग भारतातील जे वैविध्याचे स्रोत आहेत त्यापैकी मग वंश असेल, त्यामध्ये वर्ण असेल, त्यामध्ये धर्म असतील, त्यामध्ये जाती असतील, त्यामध्ये आदिम संस्कृती असेल, त्यामध्ये भाषा असेल, त्यामध्ये सामाजिक रूढी असेल, सांस्कृतिक आणि उपसांस्कृतिक श्रद्धा असतील, राजकीय तत्वज्ञान असतील, अनेक विचारधारा असतील, भौगोलिक भेद ही असतील, याखेरीज प्रदेशाचा वाद असेल किंवा प्रादेशिक विविधता असेल, त्यानंतर वर्णविषयक सुद्धा विविधता असेल, अशा अनेक विविधतेने नटलेला हा देश आहे। आणि अशा प्रकारची विविधता असताना सुद्धा या देशाची एकता आहे, हे एक फार मोठं म्हणजे यश या देशाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक जाती, अनेक उपजाती, अनेक पोटजाती, अशा अनेक विविधतेतून नटलेला हा देश आहे। या देशाचा जो स्थिर भाव आहे, हा एकता प्रस्थापित झाल्याच्या नंतरच खऱ्या अर्थानं या देशाची ओळख आपल्याला दिसून येते। आणि म्हणून भारतीय समाजातील ज्या विविधता आहे त्या विविधतेचा आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत। आता ह्या नेमक्या विविधता कशामध्ये आहे, की जेणेकरून या देशातला जो नागरिक आहे, या देशांतर्गतचे प्रदेश आणि प्रदेशांतर्गतला प्रत्येक नागरिक जो आहे, आपापल्या रूढी रिवाज, रीती, परंपरा, चालीरीती यानुसार दैनंदिन जीवन जगण्याचा प्रयत्न करतो। पारंपरिक कालखंडापासून चालत आलेली संस्कृती आणि या संस्कृतीच्या माध्यमातून तो व्यक्त करत असलेलं आपलं दैनंदिन जीवन, या जीवनाचा आनंद घेत घेत अतिशय आनंदानं जीवन जगण्याचा प्रयत्न हा भारतीय नागरिक करताना आपल्याला दिसून येत आहे। विविधतेत एकता साधलेला हा जरी देश असला तरी वैविध्याखेरीज एकात्म भाव घेऊन जगणारी माणसं, हे खरं या वैशिष्ट्य या देशाचं आहे। ज्या धर्मानं परंपरा सांगितल्या, धर्मानं जे तत्वज्ञान सांगितलं, तत्वज्ञानाचा अवलंब करून किंवा तत्वज्ञानाचा अभ्यास करून, तत्वज्ञानाचं अनुकरण करून जगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या देशामधला प्रत्येक नागरिक या देशात करतो आहे, हेही आपण दररोज अनुभवतो आहे। त्याचबरोबर एकतेला आव्हान निर्माण करणाऱ्या काही भेदाभेदी समस्या आहेत। मग त्याच्यामध्ये कोणत्या समस्या आहेत, तर वांशिक समस्या आहे, वांशिक भेद आहे, धार्मिक भेद आहे, भाषिक भेद आहे, प्रादेशिक ही भेद आहे, जातीय भेद किंवा जातीय वाद हा सुद्धा एक भेद आहे, वर्गीय भेद, वर्णीय भेद, लिंगभावात्मक भेद, असे अनेक घटक जे आहेत, ह्या घटकाचा आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत। तर मग आपण नेमकी विविधता कशात आहे, त्यामधले जे काही विविधतेचे स्रोत आहेत, या स्रोतावर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। भारतीय समाजातील जो काही वंश आहे, जो धर्म आहे, भाषा आहे, प्रदेश आहे, जात आहे, वर्ग आहे आणि लिंगभाव आहे, या स्रोताचा निश्चितच विविधतेमध्ये समावेश होतो। आणि विविधतेतून जगण्याची प्रेरणा जी आहे, आपापल्या धर्माच्या तत्वज्ञानानुसार, जातीच्या तत्वज्ञानानुसार, वंशाच्या तत्वज्ञानानुसार, प्रदेशांतर्गत जे काही रीतिरिवाज, नियम आहे, ह्या रीतिरिवाज आणि नियमाचं पालन करत करत वर्गव्यवस्थेच्या माध्यमातून जे काही नियम ठरवून दिलेले आहेत, अलिखित अशा प्रकारचे जे नियम आहेत, या नियमाचं पालन करत करत आपला भारतीय नागरिक स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न निश्चितपणे भारतामध्ये करतो आहे, ही खरी भारताची ओळख आहे। अशा प्रकारची विविधतेतून नटलेला हा जो देश आहे, ह्या देशामध्ये या देशाच्या संस्कृतीवर
या देशाची संस्कृती म्हणलो मी, या देशाची जी संस्कृती आहे, असंख्य विविधता जरी देशामध्ये असली, पराकोटीची विविधता जरी असली, तरी भारताची जी संस्कृती आहे, या भारताच्या संस्कृतीला जगानं आपलेस केलेलं आहे, किंवा भारताची संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरत आहे. अनेक देशांनी आपल्या या देशावर राज्य केलेली आहे. याचा अभ्यास तुमच्याकडे आहेच. डच आलेले असतील, फ्रेंच आलेले असतील, ब्रिटिश आलेले असतील, बराचसा काळ या देशामध्ये त्यांनी वास्तव्य केलं, राजकीय सत्ता हस्तांतरित केल्या, आणि बराचसा काळ या ठिकाणी राहिल्याच्या नंतर ज्यावेळेस ते देश सोडून त्यांच्या मायदेशामध्ये परतत असताना त्यांनी या ठिकाणी या देशामध्ये कबुली दिल्या की बरंचसं काही आम्ही या देशातून जरी घेऊन गेलेलो असलो किंवा घेऊन चाललेलो असलो, तरी या देशातला एक असा अनमोल ठेवा आहे, आणि तो म्हणजे भारताची संस्कृती जी आहे, ही संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, की अन्य देशाच्या संस्कृतीपेक्षा, जगाच्या पाठीवर जे देश आहेत, या देशाच्या संस्कृतीपेक्षा या भारताची संस्कृती श्रेष्ठ आहे. आणि या संस्कृतीमुळेच खऱ्या अर्थानं एकता जी आहे, ही एकता आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. आणि म्हणून विविधता नेमका कोणत्या आहेत, तर त्या विविधतेपैकी क्रमांक 1 ची विविधता आहे वांशिक विविधता. आता वांशिक विविधता कशाला म्हणायचं, त्याचा आपण थोडा शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी विचार करू किंवा त्यावर चर्चा करू. तर वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट, वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट, अशी वंशाची साधी व्याख्या आपल्याला करता येईल. आता शारीरिक बांधणी ही सारख्या स्वरूपाची लोक दिसत नाही. भारताची लोकसंख्या साधारणतः 130 कोटीच्या पुढे आहे, परंतु 130 कोटीमध्ये सारख्या शरीर बांधणीचे लोक आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाचे हावभाव, प्रत्येकाची शरीराची बांधणी जी आहे, शरीर रचना जी आहे, ही अलग 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 स्वरूपाची आहे. आणि म्हणून खरी शारीरिक विविधता, शरीर बांधणीची विविधता, शारीरिक अलग अलग असलेली बांधणी, ही सुरुवातीची ही वांशिक विविधतेमध्ये विविधता मोडली जाते. आणि म्हणून या वांशिक विविधतेलाच वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट असं म्हणलेलं आहे. आणि या पद्धतीनं ही आपल्याला ढोबळ मानण्य व्याख्या किंवा वांशिक विविधतेचा अर्थ आपल्याला लक्षात घेता येईल. समाजशास्त्रज्ञ जे A.W. ग्रीन यांच्या मते वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक घटक आहे. अशा गटाची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अंगभूत वैशिष्ट्ये असतात, जेणेकरून थोड्याफार फरकाने काही जरी लोक समान असतील तरी अनुवंशिक वैशिष्ट्याच्या आधारे आणि वंशिक वर्गीकरण त्यामध्ये केलेले असते. त्याचबरोबर असे जे काही वैशिष्ट्ये ज्या लोकांमध्ये दिसून येत असतात, या वैशिष्ट्यांना वंशीय निकष असं संबोधलं जातं. मी आत्ताच सांगितलं की भारतामध्ये कोट्यावधी लोकसंख्येचे पद्धतशीरपणे संस्कृती वर्णन करणं हे थोडं अवघड काम आहे. या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करणं हे मुश्किल बाब आहे. फार मोठी संस्कृती आहे आणि त्याचा सूक्ष्म अभ्यास करणं तरी फार जटिल आणि अवघड बाब आहे. तरी देखील समाजशास्त्रज्ञ J.H. हटन आणि D.N. मुजुमदार किंवा गुहा यांच्यासारख्या मानववंश शास्त्रज्ञांनी भारतीय वंशावर जे आधारित वर्गीकरण केलेलं आहे, या वर्गीकरणामध्ये त्यांनी वंशाचे काही वर्ग पाडलेले आहेत. आणि वंशाचे जे काही वर्ग आहेत, तर त्याच्यामध्ये वंशाचे असलेले प्रमुख 6 वर्ग किंवा प्रमुख 6 गट तयार केलेले आहेत. वंशिक वर्गीकरणामध्ये 6 गट तयार केले आणि या 6 गटामध्ये भारताचं वंशिक धोरण किंवा भारताची वंशिक विविधता आपल्याला या 6 गटातून आपल्याला निश्चित त्याचा काही फरकामध्ये अभ्यास करता येईल. आता नेमके या वंशिकतेचे 6 गट कोणते आहेत किंवा वंशिकतेचं वर्गीकरण 6 गटामध्ये कशा कशा पद्धतीने केलेले आहेत, मग हे 6 गट नेमके कोणते, तर ते आपण या प्रसंगी समजून घेऊ की जेणेकरून वंशिक वर्गीकरण त्याच्यामध्ये क्रमांक 1 नेग्रिटो, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये निग्रो असंही संबोधत असतो. पहिला गट आहे नेग्रिटो. दुसरा गट किंवा दुसरा वर्ग आहे प्रोटो ऑस्ट्रोलाइट, हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे मंगोलाइड किंवा तिसरा गट आहे मंगोलाइड. चौथा गट आहे मेडिटेरियन किंवा द्रविडियन, हा चौथा गट आहे. 5वा गट आहे वेस्टर्न ब्राझिसेफल आणि 6वा गट आहे नॉर्डाइक. अशा 6 गटामध्ये किंवा 6 वर्गामध्ये
वंशिक वर्गीकरणाचं विभाजन करण्यात आलेलं आहे आणि हे विभाजन करत असताना भारतीय समाजशास्त्रज्ञांनी हे विभाजन केले. या वंशाच्या संदर्भात ज्या ज्या अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे, अलीकडच्या काळामध्ये ज्या काही त्या अभ्यासाच्या माध्यमातून ज्या निरीक्षण नोंदी त्यांनी नोंदविलेल्या आहेत, तर त्यांचं असं मत आहे, हे अगदी स्पष्ट मत आहे आणि ते मत त्यांनी या ठिकाणी नोंदविलेलं आहे. आता या वर्गाचे 6 गट पाडून जो काही त्यांनी सूक्ष्म अभ्यास समाजशास्त्रज्ञांनी केला, त्यांचं मत त्यांनी जे काही निरीक्षण केलं आणि निरीक्षणाच्या संदर्भात जे मत नोंदविलं हे अतिशय महत्वाचं नोंद, हे लक्षात असणं गरजेचं आहे की जेणेकरून हा प्रश्न फक्त HSC बोर्ड परीक्षेपुरताच मर्यादित नसून हा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये, MPSC सारख्याच परीक्षेमध्ये किंवा UPSC सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा एक आव्हानात्मक प्रश्न म्हणून हा विचारला जातो. मग वंशिक वर्गीकरणाच्या माध्यमातून ज्या काही समाजशास्त्रज्ञांनी वंशाचा अभ्यास केला आणि वंशाचा अभ्यास करून त्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांनी नोंदी घेतल्या आणि त्या नोंदी समाजशास्त्रामध्ये त्यांनी ज्या काही मांडल्या, तर त्या नोंदीमध्ये त्यांचं मत असं आहे, ते असं म्हणतात की हे लक्षपूर्वक ऐका, जगभरात कुठेही शुद्ध वंश गट नाही. जगाचा जर विचार केला, केवळ भारताचं म्हणत नाही, जगाचा जर विचार केला तर जगामध्ये शुद्ध अशा प्रकारचा वंश गट असलेला असा आढळून आलेला नाही. हे शास्त्रज्ञाचं मत आहे आणि हे अतिशय महत्वाचं. शुद्ध वंश नसलेला जगामध्ये एकही गट नाही असं त्यांचं स्पष्टपणे निरीक्षण त्यांनी या पाठामध्ये, या प्रकरणामध्ये नोंदविलेलं आहे. मग आता पुरातन वंश गट जे आहेत, पारंपरिक कालखंडापासून आपण ज्याचा अभ्यास करतो, ज्यांच्यात वावरतो किंवा पुरातन वंशाचा जेवढा काय आपण अभ्यास करतो, मग ते पुरातन वंश कसे आहेत हाही प्रश्न आहे. मग पुरातन वंश या बाबतीमध्ये ज्यावेळेस समाजशास्त्रज्ञांनी अभ्यास केला, तर त्या समाजशास्त्रज्ञांच्या लक्षात किंवा असं आलं आणि त्यांचं निरीक्षण असं आहे पुरातन वंशाच्या संदर्भातलं, तर ते स्पष्ट असं म्हणतात की पुरातन वंश गट जे आहेत हेच संमिश्र गट आहे. आता पुरातन गट जर संमिश्र असतील तर मग शुद्ध वंश गट असण्याचं कारणच नाही आणि म्हणून ते असं म्हणतात की जगामध्ये कुठेही शुद्ध असलेला वंश गट अस्तित्वात नाही. अशा या पुरातन वंश गटामध्ये संमिश्रता असल्यामुळं स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून जो काही झालेल्या स्थलांतरामुळे जो काही नमूद केलेला वंश आहे याच्यामध्ये संमिश्रता आलेली आहे आणि या संमिश्रतेमुळेच भारतामध्ये वंशाधारित बहुजिन्सीपणा जो आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये आहे. मानव जातीचं वंश आधारित वर्गीकरण केलेले जरी असले तरी त्यांच्यामधील भेद जाणून घेण्याचे मात्र मर्यादित नाही. भेद अनेक प्रकारचे आहेत आणि ही मर्यादा फार मोठ्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी त्याचा अभ्यास होत आहे. म्हणजेच आता केवळ बाह्य शारीरिक बांधा, व्यक्तीचा बाह्य शारीरिक बांधा हा एकमेव निकष वापरला जात नाही, तर वैज्ञानिकाच्या आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळं अलीकडच्या काळामध्ये वैज्ञानिकतेचा आणि तंत्रज्ञानाचा जे काही प्रोडक्ट जे काही निर्माण झालेले आहेत, या प्रोडक्टने काय केलेलं आहे की व्यक्तीच्या शरीर बांध्यामध्ये सुद्धा बदल करण्याचं सामर्थ्य ह्या विज्ञानामध्ये आहे. व्यक्तीच्या शरीर बांध्यामध्ये, शरीराच्या ठेवणीमध्ये, त्याच्या चेहरापट्टीमध्ये, त्याच्या शरीराच्या सरासरी प्रत्येक भागामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य हे विज्ञानामध्ये आहे, विज्ञानाच्या निकषामध्ये आहे, तंत्रज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून जो काही शरीराचा बांधा आहे, या शरीराच्या बांध्यावर वैज्ञानिक दृष्ट्या किंवा तांत्रिक दृष्टिकोनातून ज्या काही प्रक्रिया केल्या जातात, तर ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीचा शरीर बांधा जो आहे याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला बदल आढळून येतो. तो कसा, तर शारीरिक वैशिष्ट्यांचा जो काही जैविक आणि जो घटक आहे, हा घटक जर शोधायचा असेल तर अलीकडच्या काळात आणि आधुनिक या समाजामध्ये आता जर व्यक्तीची ओळख किंवा व्यक्तीचा खरा परिचय जर घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीची ओळख किंवा त्या व्यक्तीचा परिचय घेण्यासाठी काही जैविक तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून. त्याचबरोबर एक DNA नावाचं जे काही अभ्यास पद्धती आहे किंवा चाचणी आपण म्हणतो, DNA चाचणी, या DNA चाचणीच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीचा अगदी सूक्ष्म, अतिसूक्ष्म आपल्याला अभ्यास करता येतो आणि व्यक्तीमधले जे असलेले मूळ गुण घटक जे आहे, हे मूळ गुण घटक या DNA चाचणीच्या माध्यमातून आपल्याला संपूर्णपणे ते लक्षात येतात. व्यक्तीचा वंश असेल, व्यक्तीच्या मनातला विचारही असेल,
व्यक्ती कशा पद्धतीने वागला जागला किंवा कशा पद्धतीने वागतो, जगतो, कसा बोलतो, हे सगळं जे आहे हे डीएनए चाचणीच्या माध्यमातून त्याचा सूक्ष्म अशा पद्धतीचा अभ्यास करता येतो. आणि हा जो केलेला डीएनए चाचणीच्या माध्यमातूनचा जो काही अभ्यास आहे अलीकडच्या काळामध्ये, पूर्वी हे काही विज्ञान अस्तित्वात नव्हतं, तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हतं, त्यामुळे व्यक्तीचा सूक्ष्म अभ्यास करता येत नव्हता. काळ बदलला, आधुनिक काळामध्ये या डीएनए सारख्या चाचण्या अस्तित्वात आल्या, विज्ञानानं प्रगती केली, प्रचंड अशा प्रकारची झेप अलीकडच्या काळामध्ये विज्ञानानं घेतलेली आहे. प्रत्येक ठिकाणी विज्ञान पोहोचलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून या विज्ञानानं माणसाची चाचणी, व्यक्तीची चाचणी, व्यक्तीच्या शरीराच्या बांध्याची सूक्ष्म अशा प्रकारची चाचणी या जैविक घटकाच्या अंतर्गत डीएनए चाचणीच्या माध्यमातून होऊ लागलेली आहे. आणि ही डीएनए परीक्षा किंवा डीएनए चाचणी जी आहे, या डीएनए चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीचा मूळ वंश, व्यक्तीचा सूक्ष्म, अतिसूक्ष्म, अगदी सुईच्या टोकावर बसेल अशा अणुरेणू पर्यंतचा अभ्यास जो आहे या डीएनए चाचणीच्या माध्यमातून अलीकडच्या आधुनिक काळामध्ये होऊ लागलेला आहे. आणि या डीएनए चाचणीच्या पद्धतीने जो काय अभ्यास अलीकडच्या काळात करता येतो किंवा होतो, हा अभ्यासच खऱ्या अर्थानं आता वैध मानला जातो किंवा विश्वसनीय मानला जातो आणि त्यावर विश्वास ठेवला जातो. या पद्धतीची वंशिक विविधता जी आहे ही आपल्या या भारत देशामध्ये आहे. अनेक समाजशास्त्रज्ञांनी जे काही यामध्ये खुलासा केलेला आहे, समाजशास्त्रज्ञाचं स्पष्टपणे मत आहे की जगभरामध्ये कुठलाही शुद्ध वंशगट नाही. पुरातन जे वंशगट आहेत हे संमिश्र स्वरूपाचे आहे, संमिश्र स्वरूपाचे गट आहे. आणि या गटाच्या संदर्भात आता खऱ्या अर्थाने माणसाच्या बांध्याची किंवा माणसाच्या शारीरिक गुणघटकाची आपल्याला जर चर्चा करायची असेल किंवा त्याचा एकत्रितपणे अभ्यास करायचा असेल तर मग या जैविक घटकाच्या माध्यमातून डीएनए सारख्या चाचणीच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या वंशाचा अभ्यास करणं हे अतिशय सोयीस्कर आणि सुलभ आणि सोपं झालेलं आहे. मग या डीएनए चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीचा वंश कळतो, व्यक्तीचा स्वभाव कळतो, व्यक्तीच्या हालचाली कळतात, व्यक्तीच्या सर्व जे काही शरीरामध्ये जे काही घटक आहेत या सर्व शरीर घटकाची जे काही निरीक्षण आहे या डीएनए चाचणीच्या माध्यमातून किंवा होत असतं. आणि डीएनए चाचणीच्या माध्यमातून जो काही निकाल आलेला आहे किंवा निकाल येत असतो, हाच निकाल खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये वैध धरला जातो किंवा ग्राह्य धरला जातो आणि त्यावर विश्वासही ठेवला जातो. अशा प्रकारची वंशिक विविधता या देशामध्ये आहे. या विविधतेनंतर, वांशिक विविधतेनंतर दुसरी विविधता आहे धार्मिक विविधता. यावर आपण बऱ्याचशा वेळा अभ्यास केलेला आहे. अगदी मागच्या वर्षी सुद्धा या धार्मिक विविधतेवर आपण अभ्यास केलेला आहे. प्रस्तावनेमध्ये सुद्धा मी धर्माच्या बाबतीमध्ये विविधता कशी आहे हे सांगितलेलं आहे. आता धार्मिक विविधता, धार्मिक या शब्दामध्ये धर्म आलेला आहे. अगोदर धार्मिक मधला धर्म समजावून घेणं गरजेचं आहे. धर्म कशाला म्हणायचं, धर्म ही संकल्पनाच अस्तित्वात कशी आली हे इथपर्यंत समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत धर्म समजणार नाही तोपर्यंत धार्मिक विविधता जी आहे ती आपल्या लक्षात येणार. आता धर्म संस्कृत मध्ये ध्रुव नावाचं वचन आहे. ध्रुव, या ध्रुव वचनापासून धर्म शब्द अस्तित्वात आलेला आहे. आता धर्म या शब्दाचा उत्पत्ती ही ध्रुव धातूपासून जरी झालेली असते, ध्रुव पासून धर्म जन्माला आला, हा शब्द जन्माला आला. मग या धर्म या शब्दाचा स्पष्ट अर्थ काय, अनेक विविध प्रकारचा अर्थ. धर्म समजून घेणं सोपं नाही. धर्म ही संकल्पना परिपूर्ण समजून घेणं फार अवघड आहे. परंतु तरी देखील धर्म या शब्दाचा अर्थ आपल्याला समजावून घेणं या प्रकरणासाठी अत्यंत गरजेचं आहे. धर्म म्हणजे धारण करणे. आता धारण करणे, काय धारण करणे? मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, हे समाजशास्त्रातली पहिलीच ओळ आहे. समाजामध्ये तो एकटा दुकटा राहत नाही, त्याला इतरांची सातत्यानं नित्यानं गरज असते आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो समाजशील आहे. मग असा समाजशील व्यक्ती किंवा असा समाजशील मनुष्य प्राणी ज्यावेळेस समाज जीवन जगत असतो त्यावेळेस तो समाजामध्ये एकाकी राहू शकत नाही. त्याला इतरांची गरज असते, इतरांच्या गरजेची त्याला परिपूर्ण अपेक्षा असते आणि तशा पद्धतीने त्याला इतरांच्या सानिध्यामध्ये स्वतःचं संपूर्ण जीवन जगावं लागतं. आणि हे संपूर्ण जीवन जगण्यासाठी धर्मानं जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे, धर्माच्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत, धर्माचे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत किंवा तत्व आहेत, ह्या तत्वाचा
अभ्यासच करून चालत नाही, तर ते तत्व अंगीकृत करून त्याला समाज जीवन जगावं लागतं. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला या देशातल्या धर्माची नितांत गरज आहे. धर्म म्हणजे धारण करणे. आता धर्म या शब्दाचा अर्थ धारण करणे असा जरी होत असला तरी काय धारण करणे हेही महत्वाचं आहे. मग पुन्हा धर्म या शब्दाचा अर्थ पुढे जाऊन आपल्याला असं सांगता येईल की धर्म म्हणजे सत्य चालणे, सत्य वागणे, सत्य बोलणे, सत्य ऐकणे, सत्य 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 वाचा, सत्य अनामिका, जे काही सत्य आणि जे काही खरं आहे याचं नाव धर्म आहे. हा एक त्याचा अर्थ आहे. दुसरा धर्माचा अर्थ असा आहे दान करणे, हाही धर्माचा अर्थ आहे. साधारणतः ग्रामीण आणि शहरी समुदायामध्ये जे काही याचक असतात किंवा भिक्षेकरी असतात, भिक्षावृत्ती करणारे लोक असतात, हे ज्या वेळेस दरवाजासमोर येतात आणि ते हाक देतात त्या घर मालकाला की बाबा हो धर्म करा. धर्म करा म्हणजे काहीतरी दान करा, म्हणजे धर्म या शब्दाचा अर्थ दान करणे असाही होतो. त्यानंतर सत्य चालणे, सत्य बोलणे, दान करणे, धारण करणे, सत्याचं अनुकरण करणे. नुसतं अनुकरणच करणे नाही तर अनुकरण केलेल्या सत्याचं दैनंदिन जीवनात उपयोग करून घेणे, यासाठी धर्माची गरज आहे. माणुसकीचा धर्म आहे, सृष्टीचा धर्म आहे. जीवन जगणे हा एक विशेष प्रकारचा धर्म आहे. धर्म या शब्दामध्ये नम्रता दडलेली आहे. धर्म शब्दामध्ये नम्रता आहे. नम्र झाला भूता त्यानं कोंडिले अनंता. धर्म काय सांगतो की नम्रतेना जगाला जिंकण्याचा प्रयत्न करा. जगाला प्रत्येक व्यक्ती जिंकू शकत नाही, परंतु नम्रता जर असेल तर जगामध्ये जे काही दडलेले जे काही स्वप्न आहे, हे स्वप्न निश्चितच तुम्ही हस्तगत करू शकतात. आणि हे स्वप्न हस्तगत करण्यासाठी तुमच्याकडे नम्रतेचा धर्म असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून व्यक्तीला धर्माची गरज आहे. आता या देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत. हा झाला धर्माचा अर्थ. देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत. अगदी सनातनी धर्म आहेत, पुरातन कालखंडापासून अस्तित्वात आलेले धर्म आहेत, अलीकडच्या काळातील काही धर्म आहेत. धर्म एकाच वेळेस निर्माण झाली नाही. जशी जशी सृष्टीतील माणसामध्ये किंवा मानवामध्ये जीवन जगण्यासाठीची जशी धडपड सुरू झाली, स्पर्धा सुरू झाली, जीवन जगणं मुश्किल झालं आणि म्हणून जीवन कसं जगायचं हेच जर मानवाला सृष्टीमध्ये माहीत नसेल त्यावेळेस, तर मग त्या माणसाला धर्माचं बोट त्या माणसाच्या हातात देऊन त्याला जगण्याची प्रेरणा या धर्मानं दिलेली आहे. आणि म्हणून धर्माची स्थापना धर्म संस्थापकांनी केली आहे. यासाठी धर्म महत्वाचा आहे. धर्म कशासाठी महत्वाचा आहे की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी धर्म महत्वाचा आहे. ही धार्मिक प्रेरणा जी आहे, ही धार्मिक प्रेरणा धर्माच्या तत्वज्ञानातून माणसाला शिकायला मिळाली आणि म्हणून जगण्याचं ज्ञान माणसाला धर्मानं प्राप्त करून दिलं. कसं जगायचं हे धर्मानं शिकवलं, कसं वागायचं हेही धर्म शिकवतो, कसं बोलायचं हेही धर्म शिकवतो. सृष्टीत या देशामध्ये निर्माण झालेले जे काही अनेक धर्म आहेत, या प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान स्वतंत्र पद्धतीचं आहे. प्रत्येक धर्माचे संस्थापक स्वतंत्र आहेत आणि प्रत्येक धर्मानं जे काही निर्माण केलेलं तत्वज्ञान आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानातलं एखादं तत्व जर माणसानं अंगीकृत केलं, एखादं तत्व घेऊन जगण्याचा प्रयत्न केला तरी व्यक्तीचं जीवन शेवटाला जाईल, परंतु त्या धर्मातलं सूत्र किंवा तत्व जे आहे त्या व्यक्तीकडून पूर्ण होणार नाही. एवढा मोठं तत्वज्ञान प्रत्येक धर्मानं या देशातल्या नागरिकांसाठी दिलेलं आहे. त्यासाठी धर्म महत्वाचा आहे. आणि याच अलग अलग निर्माण केलेल्या धर्मामध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसून येते. या विविधतेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आता धार्मिक विविधता साधारणतः या देशामध्ये जर धर्माचा जर विचार केला तर या देशामध्ये हिंदू नावाचा धर्म आहे, मुस्लिम नावाचा धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, शीख धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, पारशी धर्म आहे, ज्यू अशा प्रकारचा एक धर्म आहे छोटा. विविध प्रकारचे धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान स्वतंत्र आहे. प्रत्येक धर्माच्या शाखा भिन्न भिन्न स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक धर्माचे अनुयायी भिन्न भिन्न स्वरूपाचे आहेत. प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञान घेऊन जगण्याची प्रेरणा प्रत्येक धर्म प्रत्येक व्यक्तीला देत असतो. ज्या धर्माचं जो अनुयायी आहे, हा अनुयायी त्या धर्माचं तत्वज्ञान त्याचं पालन करत करत
समाज जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मात्र कोणत्याही धर्माचं तत्वज्ञान वाईट नाही, हे सगळ्यात महत्वाचं. मग ही धर्मातील अलग अलगता, शेवटी सार किंवा अर्थ एकच निघतो, फक्त चालण्याच्या वाटा भिन्न भिन्न किंवा वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून आपल्याला धर्म वेगवेगळे दिसत आहेत. जगभरामध्ये हे सर्व धर्म आढळतात. भूतकाळात आणि वर्तमान काळातील सर्व समाजामध्ये ज्या धर्मसंस्था अस्तित्वात आहेत, धार्मिक मतप्रणालीचा जो काही आर्थिक उपक्रम आहे, त्याचबरोबर राजकीय चळवळी आहेत, सामाजिक श्रेणी आणि सांस्कृतिक भेद आहे, यावर धर्माचा निश्चितपणे प्रभाव असतो. धर्म हा भारतीय समाजातील विविधतेचा महत्वपूर्ण पैलू आहे. धर्मातून प्रचंड विविधता या देशामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून या देशाला भारत हा बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक असलेला देश संबोधले जाते. संविधानातील जे काही धर्मनिरपेक्षता आहे, या तत्वामुळे समाजाची धर्मनिरपेक्ष बीन जी आहे ही विणली गेलेली आहे. भारत असा देश आहे की जेथे आदिम समाजाचा आत्मवाद आणि निसर्गवाद, हिंदू धर्म असेल, जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, या धर्माचा सुरुवातीला सनातन कालखंडामध्ये उगम झालेला आहे आणि भरभराटी झाली. आणि नंतरच्या काळामध्ये जे काही धर्म अस्तित्वात आले, त्या काळामध्ये नंतरच्या काळात जे काही धर्म अस्तित्वात आले ते धर्म म्हणजे ख्रिस्ती धर्म असेल, इस्लाम असेल, पारसी असेल, शीख असेल, ह्या धर्माची निर्मिती झाली. आणि नुसती निर्मितीच नाही झाली, तर त्या धर्माचा प्रभावही वाढत गेलेला आहे, त्याचे अनुयायी वाढत गेलेले आहे. प्रत्येक धर्माच्या मूलभूत कल्पना, श्रद्धा ह्या जरी भिन्न भिन्न आहेत आणि जरी भिन्न भिन्न असल्या तरी त्या कल्पना घेऊन जीवन जगण्याची प्रणाली सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाची दिसते. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा विविधता दिसते. कल्पना भिन्न आहे, जगण्याची कल्पनाच भिन्न असल्यामुळं जगण्याच्या संकल्पना ही भिन्न भिन्न आहेत. तरी हे जे धर्म आहेत हे भारतीय समाजामध्ये एकोप्याने नांदतात. हेच खरं भारतीय समाजाचं यश आहे. भारतीय संविधानाने जो काही धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क संविधानामध्ये नमूद केलेला आहे, जगभरामध्ये भारतीय धर्माचा विलक्षण प्रभाव हाही सांगितलेला आहे. प्रत्येक प्रमुख धर्माची तत्वप्रणाली, पंथ, धर्मांतर्गत असलेले संप्रदाय, त्याच्यामध्ये उप आणि उपविभाजन झालेले आहेत. त्यानुसार या आपल्या अभ्यासासाठी एक महत्वाचा एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये कोणते धर्म भारतात आहेत आणि या धर्माची लोकसंख्या किती आहे, अनुयायी किती आहे, प्रत्येक धर्माचे स्वतंत्र अनुयायी किती आहे, ही संख्या दिलेली आहे. आणि प्रत्येक धर्माच्या लोकसंख्येनुसार त्या धर्माची या देशातल्या लोकसंख्येच्या माध्यमातून टक्केवारी ही सुद्धा या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. तो त्या तक्त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी ही जी धार्मिक विविधता आहे, धर्मातील संकल्पना जी आहे, धर्माचं तत्वज्ञान जे आहे, या तत्वज्ञानाचं पालन केल्यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या जीवन जगण्यामध्ये भिन्नता आढळून येते. आपल्याला विविधता या ठिकाणी पाहतो आहोत आपण. आणि म्हणून धर्माच्या दृष्टिकोनातूनची जी विविधता आहे ही या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणतो माझा धर्म श्रेष्ठ आहे. अर्थात सर्वच धर्म श्रेष्ठ आहे. परंतु व्यक्तीनं ज्या धर्माचं तत्वज्ञान वाचलेलं आहे, व्यक्तीनं ज्या धर्माच्या तत्वज्ञानाचं अनुकरण केलेलं आहे, अक्षरशः त्या व्यक्तीला तो धर्म श्रेष्ठ वाटणारच आहे. कारण इतर धर्माचं तत्वज्ञान त्याच्या वाचनात आलेलं नसावं अथवा ते अनुकरणात आलेलं नसावं, परंतु त्यामुळं तो इतर धर्मालाही वाईट म्हणतो अशातला प्रकार नाही. परंतु दुसऱ्याही धर्मामध्ये त्याचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे, त्याचं अनुकरण करणाऱ्या लोकांनाही तो धर्म श्रेष्ठ वाटतो. आणि म्हणून इथं धर्माच्या बाबतीमध्ये जरी भिन्न भिन्नता वाटत असेल, अलग अलगता वाटत असेल, विविधता वाटत असेल, परंतु त्या धर्माचं अनुकरण करणारा जो काही प्रत्येक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची जर मुलाखत केली किंवा चर्चा केली तर तो प्रत्येक व्यक्ती स्वतःचा धर्म श्रेष्ठ सांगणार आहे. आणि म्हणून धर्मामध्ये विभिन्नता दिसते, विविधता दिसते. आणि आचरणामध्ये तर सर्व धर्म, प्रत्येक धर्माचा व्यक्ती तर माझा धर्म श्रेष्ठ आहे हेच म्हणतोय. आणि म्हणून प्रत्येक धर्म श्रेष्ठ आहे हे सत्य आहे. आणि म्हणून ह्या धर्मानं समाज जगवण्याची प्रेरणा खऱ्या अर्थानं दिलेली आहे, शिकवलेली आहे. आणि या धर्माचं पालन करत करत समाज जीवन जगणाऱ्याचं प्रमाण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचा हा जो धर्म आहे, हा धर्म आणि धर्मातील विविधता, विविध तत्वज्ञान, विविध तत्वे
धर्मातील विविध मूलभूत संकल्पना, या संकल्पनेचा अभ्यास करून, अनुकरण करून, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कृतीला जतन करत करत हा जो धर्म आहे आजही भारतीय समाजामध्ये ठाम अशा प्रकारचा आहे. प्रत्येक धर्म आहे. या देशामध्ये जे प्रमुख धर्म आहेत मी सांगितल्याप्रमाणे, हिंदू धर्म असेल, मुस्लिम किंवा इस्लाम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, शीख धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, पारसी धर्म असेल, ज्यू धर्म असेल, या प्रत्येक धर्माचे संस्थापक भिन्न भिन्न आहेत. आणि या प्रत्येक संस्थापकानं आपल्या धर्माचं तत्वज्ञान मांडत असताना, आपला धर्म सांगत असताना एवढं सुरेख तत्वज्ञान त्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की कुणीही पालन करता, अनुकरण करता, या धर्माचं ज्यावेळेस अनुकरण करतो त्यावेळेस तो धर्म त्याला चांगलं जगण्याची मार्गदर्शक हा ठरत आलेला आहे. आणि म्हणून धर्म जरी अलग अलग असले, त्याचं तत्वज्ञान जरी अलग अलग असलं, त्याच्या संकल्पना, मूलभूत संकल्पना जरी भिन्न भिन्न असल्या, मात्र जगण्यासाठी हा धर्म प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्वाचा आधार आहे. आणि म्हणून धर्माशिवाय व्यक्ती चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही. आणि म्हणून तो धर्म श्रेष्ठ आहे. अशा प्रकारच्या धर्मातल्या ज्या काही संकल्पना आहेत, अलग अलग संकल्पना आहेत, तर आज आपण या ठिकाणी थांबू. काही महत्त्वाच्या